उभा राहा, उभा राहा, नीट उभा राहा, नीट उभा राहा. बघा काल बघा मी तयार केलं ना कोळीत पीठ तुम्हाला दाखवलेलं. हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं सगळं. लसूण हातात दे, ऐकलं काय? तोंडात बरं खातोय, तो पण खातोय. काय दोघांची नुसती सकाळपासून मजा चाललेली आहे वाघ्या शेरूची. नुसती दनादन उड्या काय मारतायत काय काय. मला खाऊ दे, मला खाऊ नाही. चहा पण घेऊन देत नाही. हा चहाचं नाव घेतलं का दोघांचं सुरू होऊन जातं. अजिबात हटत नाही. हा बघा चहा घेतला मग खाऊ मिळतो ना खायला. बसा खाली देणार आहे अजून. आणि हा बघा मस्त असा पाऊस पडतोय आमच्याकडे रिमझिम रिमझिम. बारीक बारीक पाऊस का रात्रीपासनं. वातावरण खूप छान झालंय, थंडगार. आणि आमच्याकडे लाईट पण नाही आहे रात्रीपासनं. जरासा पाऊस पडला का लाईट पण गेली आमच्याकडे. बसले बघ जो. हां काय हवं? खाऊ खायचंय? मागे तू पण खातो? मी नाही जाण. हवा आहे, हवा आहे. तो बाबाला खाऊ दे. गुड बॉय बनायचं. चप्पल ना उभी करून ठेव. खाली बस. आता पण त्या चहामध्ये दिसते काय झालं. हवंय हवंय. बाबू दिसता बाईक आहे ना, ढकल इकडे. आता बरोबर मला आवडत नाही जाणार. ए वाघ्या इकडे ये. तो वाघ्या आहे ना, पाऊस पडतोय आणि त्या गेटच्या इथे उभा आहे आणि भिजतोय. तो बघा तो दुसरा गेला पाठी, तसं तो पण झाला. जाऊ नका शेरू, बुवा आहे तिकडे. हे पुसते. तो कसा गुड बॉय बनलाय शेरू. तू का सारखा का बाहेर जातोस पावसात भिजायला? नाही जायचं पावसातनं. भिजून मग ताप येणार. बाहेर नाही जायचं. तुला रंगोटी बांधू इकडे तर इकडे इकडे इकडे. उभा राहा, उभा राहा, नीट उभा राहा, नीट उभा राहा. हां जाईल. नाही जायचं बाहेर. अगो पाऊस पडतो ना, भिजायला चांगलं नसतं. मग सर्दी होणार. ऐकू नाही बस जरा आता. गुंडा एक गुंडा. त्याला बांधून ठेवू काय? पुन्हा आण तू पट्टा आण. पकडले त्याला. चल ना पट्टा घालायच्या. पुन्हा ये लवकर ये. चल पट्टा घालूया. भिजून भिजून तू परत हे होशील ना. थोडा वेळ आता बांधून ठेवणार. मग आता अल्टी पलटी अल्टी पलटी. तो दादा आला, दादा आला. चला 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 चला. गुड बॉय गुड बॉय गुड बॉय गुड बॉय. इथं बस, इथं बस. तो शेरू कसा बसला गो वरती. तुला पण बांधू? हा तुला काय, तुला पण पुसू? लब्बाड पोरं ही, लब्बाड पोरं माझी, लब्बाड पोरं गुंडी. हा बसा खाली, बसा खाली. तू तिकडे बस जा. त्या गोदडीवर बस जा. जा बस. बस आता वाग्या ह्याच्यावर बस जा. इथे बस. बसा इथे वाग्या इथे बस. बस त्याच्यावरती. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर छान असा पाऊस पडून गेला आहे आमच्याकडे. आता पाऊस थांबलेला आहे. का रात्री मस्त असा पाऊस पडला आणि रात्रभर आमच्याकडे त्याच्यामुळे लाईट नव्हती. परत पाखरांनी सुद्धा खूप हैराण केलं होतं. भरपूर पाखरं, भरपूर असे विंचू वगैरे सगळे बाहेर आले होते. शिकारी वगैरे केल्या आम्ही रात्री विंचवाच्या वगैरे. अशी मोठी मोठी पाखरं झाडांमध्ये बघा, त्यांची घरटी असतात ना, मग अशी मोठी मोठी पाखरं ती पण सगळी आलेली. पूर्ण घरभर सगळं असं हे झालं होतं काल रात्री. लाईट गेली ना त्यावेळेस. आणि त्याच्यामुळे मग आम्ही कसं त्यावेळेस पॅकिंग करायला घेतलं होतं. सगळं तसंच ठेवून दिलं. कारण लाईट चालू असलं म्हणजे संध्याकाळच्या वेळेस पाऊस पडला, लाईट गेली कालचं पाखरांचं हे असतं आणि मग आपलं जे वस्तूमध्ये सगळं पडायचा चान्स असतो. त्याच्यामुळे सगळं ठेवून दिलं मग लाईट गेल्यानंतर. आणि आत्ता बघा सकाळी उठल्या आता हे पॅकिंगचं सुरू केलेलं आहे. आपल्याला कुरिअर करायचं आहे ना, म्हणजे कालचं अर्धवट काम आता सकाळी पूर्ण करतोय. तुम्हाला मी थोडंसं दाखवते, बघा तुम्ही. बागेत पण काम करायचं आहे, पण ते संध्याकाळच्या वेळेस म्हटलं आता हे पहिला कुरिअरचं करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते थोडं साईडला करून ठेवलं आहे.
इथे सगळं चाललं आहे. कुणालने पण घेतलं आहे. कुणाल आतमध्ये करतोय, ॲड्रेस वगैरे लिहितोय. आणि इथे आमचं सगळं पॅकिंग, हे पापड वगैरे आहेत ना, पॅकिंग करायचे होते ते आत्ता बघा आम्ही सील केलेले आहेत. ती बघा सील मशीन, का रात्री घेतली होतं करायला तर लाईटच गेली. तर हे असे पापड, हळद, आगळ वगैरे अशा सगळ्यांची ऑर्डर आहे. कुळीत पीठ बघा हे पण आम्ही आत्ता पॅकिंग केलं अर्धं. हे असं सगळं धावपळ झाली होती थोडीशी पावसामुळे, लाईट गेल्यामुळे. पण ठीक आहे, लाईट आता मगाशी आलेली आहे त्याच्यामुळे पटापट पहिला आधी आम्ही पॅकिंगचं करून घेतलं. म्हटलं लाईट गेली तरी काय हरकत नाही, एकदा पॅकिंग होऊ दे. पण पॅकिंग सगळं आपलं झालेलं आहे. आता काय फक्त बॉक्समध्ये भरायचं की आपलं कुरिअरचं काम रेडी. तर कुणालच्या बाबा इथे भरतात. कुणाल आपला आहे हॉलमध्ये आहे. कोळीत पीठ तुम्हाला दाखवते बघा. काल बघा मी तयार केलं ना कोळीत पीठ, तुम्हाला दाखवलेलं बघा व्हिडिओमध्ये थोडंसं. तर हे आपलं कोळीत पीठ छान असं तयार झालं. झालं सगळं संपलं, पण मला असं वाटतं एकच पॅकेट राहिलं आहे. हे बघा हे ऑर्डरचं आहे आणि हे फक्त एक्स्ट्रा हे एक उरलेलं आहे. आता आगळ आहे आपल्याकडे, कोणाला जर का हवं असेल तर म्हणजे कॉल करा, मेसेज करा. चांगल्या क्वालिटीचं आगळ आहे ते. आणि पापड पण जर का कोणाला हवे असले तर सांगा, पापड खूप छान आहेत. म्हणजे कालच्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलं की पापड खूप छान आहेत म्हणून. तर हे असे बघा मिक्स पण घेतलेले आहेत काय जणांनी. आणि सगळ्यांची प्राईस सेम आहे, असं नाही की पोह्यांचे वेगळे, नाचणीचं वेगळं, असं काही नाही. सगळ्यांची सेम प्राईस आहे, त्याच्यामुळे तुम्ही कुठले पण घेऊ शकता, असं आहे ते. हळदसुद्धा आपल्याकडे संपायला आलेली आहे, फक्त थोडीशी हळद राहिले. मला असं वाटतं साधारण अर्धा 1 किलो हळद काय असेल. म्हणजे आजच्या दिवसामध्ये ती बुकिंग होऊन जाईल, सगळे संपून जाईल, असं आहे ते. कोणाला हवे असेल तर हळद सांगा, म्हणजे मागू शकतो आपण, असं आहे ते. झालं. बॉक्स शोधावे लागतात ना. आता हे पापडासाठी मोठे बॉक्स लागतील आपल्याला. तर माझं काम मी आटपलेलं आहे. त्यांना ऑर्डर काढून दिली. तुम्हाला थोडंसं दाखवते कुणाने तयार केलेलं. सगळ्यात आधी हे कपडे बघा. हे कपडे ना मी आता कंटाळून स्टँड घरामध्ये घेतलेलं आहे, कारण कपडे सुकत नाही, 2 दिवस झाले. आणि ही आपली पूर्ण ऑर्डर तयार झालेली, ॲड्रेस सकट सगळं लिहून झालेलं आहे. आणि बाकीचं आहे अजून, ते बाहेर दोघंजण करत आहेत, कुणालचे बाबा आणि कुणाल. आणि हा बघा बोका आपला वाघ्या, त्याला बांधून ठेवलं कारण सारखा तो पाण्यात जातो, सारखा पाण्यामध्ये. त्याच्यामुळे नाईलाजाने त्याला बांधून ठेवलेलं आहे. वागू. आणि मी आता चालले किचनमध्ये नाश्ता बनवायला. लाईट लावते पहिला. काय आगळ पापड आहेत ना, हां अर्धा किलो. हां हां. आगळ पापड आणि काय हे होतं ना, काय होतं, 3 वस्तू आहे. आणि कुळथाचं पीठ ना. हा, कुळथाचं पीठ. ते मगाशी भरलं ना ते ऑर्डर. काय 1 किलो वाला भरलं. आता काय भरलं? फक्त फेणे अर्धा किलो. हां. हळद आहे. आणि हळद. हां, सिंधू हरवंते नाव आहे. हा, सिंधू हळद ना. हळद आहे. कोकम सिरा अर्धा किलो येतोय. हां, कोकम सिरप, आगळ कोकमाचा, हळद आणि पापड ना बाकीचं. दीड पापड आहे. हां हां, ते सिंधू हरवंदे. हां, नाव टाकून दे, बाकी चिकटपट्टी नंतर लावता येईल. अशा प्रकारे बघा ऑर्डरची तयारी. आज ऑर्डरचं करणं गरजेचं आहे, कारण लाईटीमुळे की नाही आमचं सगळं राहिलं होतं. त्याच्यामुळे सगळी कामं आज आम्ही साईडला केली. आणि पहिला म्हटलं ऑर्डरचं पॅकिंग ते सगळं होऊ देत, कारण ते पाऊस सुरू झाला की लाईटीची नाटकं चालू असतात. त्याच्यामुळे ते एक मोठं टेन्शन असतं बघा, कारण बघा आता कोणाचं पार्सल आपल्याला द्यायचं आहे तर चिंता लागून राहते ना, त्याच्यामुळे. तर आता मी बघा आता किचनमध्ये आलेली आहे, नाश्त्याची पहिला तयारी करते. आणि छान असा पाऊस पडतो आहे कालपासून, त्याच्यामुळे चटपटीत नाश्ता रात्रीचं आमचं ठरलेलं आहे. कुणाच्या रात्री म्हणत होते की ते मूग बघा भिजवलेलं, तुम्हाला दाखवलं ना मोड आलेले, भजी बनव भजी. तर मुगाची भाजी करते. हे बघा आता डबा ना मी काढून ठेवला आहे. हे बघा छान ह्या डब्यामध्ये भरून ठेवलेले. तर पटापट तुम्हाला पण दाखवते. मुगाची भाजी आणि मोड आलेल्या मुगाची भाजी म्हणजे हेल्दी आहे, असं एवढं काही हे नाही. आणि ठीक आहे, पावसाचं चटपटीत चालून जातं. आपण काही नेहमी बघा चटपटीत खात नाही ना, त्याच्यामुळे. वाघ्याशेवरचं जेवण आहे रेडी, त्यांचं चिकन वगैरे असं कालच हे करून ठेवलं ना, आता फक्त गरम करत ठेवलं आहे. नाश्त्याची थोडीशी तयारी तुम्हाला दाखवते. तर हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं सगळं. लसूण घेतले, आलं, कोथिंबीर आणि मिरच्या. आणि हे बघा हे मोड आलेले मूग आहेत ना, ते आता मी हे काय सगळे नाही घेणार आहे, अर्धेच घेणार आहे. ते इथे चण्याचं पीठ आहे ना, ते पण संपलं होतं, ते आता मी पिशवी रिकामी करून घेतली डब्यामध्ये. चला आता पटकन आहे ना मिक्सर लावून घेऊया. तर
तर हे बघा मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि वाटताना ना थोडं थोडं मी पाणी घातलं आणि असं जाडसर वाटून घेतलेलं आहे. एकदम बारीक नाही करायचं. असं जरा जाडसर असेल ना की खायला मग छान वाटतं असं. त्याच्यामुळे मी जाडसर वाटले. दाताखाली येतं ना. सगळं आता काढून घेते आणि आता हे काढून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पिठं मिक्स करायची. तर मी एक 2-3 पिठं मिक्स करणार आहे. 1 चमचा कोळीत पीठ घालते. 2 चमचे बेसन पीठ. बेसन पीठ हवं ना. आणि 1 चमचा तांदळाचं पीठ किंवा तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवरचा पण वापर करू शकता. चवीप्रमाणे मीठ घालते. थोडासा ओवा घेतलाय. तो जरा आता असा हातावरती चोळून ह्यात टाकते. पोटाला बाधायला नको ना. पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे ओव्याचा वापर आता करायचा. थोडेसे तीळ म्हणजे खायला ना खूप छान लागतात. आता मिक्स करायला सुरुवात. गरज लागली तर ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा घालणार. पाणी लागेल. तर हे बघा मिक्सरचं भांडं आहे ना त्यात पाणी घेते मी आता. छान असं मिक्स करून घेते. हे असं घट्ट मिश्रण तयार झालं आहे. आता एक 5 मिनटं ठेवूया आणि मग लगेच तळायला सुरुवात करायची. छान झाले. मग लहान लहान आकारामध्ये आता गोळे मी सोडायला सुरुवात केलेली आहे. छान असे ब्राऊन कलरमध्ये ना हे तळून घेणार मी आता. आणि असे चटपटीत पदार्थ पावसातनं खायचे थोडे तरी. वातावरण छान असतं की नाही त्याच्यामुळे मग खाण्याची इच्छासुद्धा होते. थोडेसे तेलाचे आहेत पण हेल्दी आहेत. काहीतरी चालतं. सुगंध आला. सुगंध मस्त असा घरभर भजीचा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे. छान असा मस्त सुगंध सुटला आहे. असे फुललेत बघा छानपैकी. कुळथाचं पीठ आहे ना तुम्ही टाकून बघा भजीमध्ये इतकं छान बनते ना. भजी वगैरे एकदम टेस्टी होते. वड्यांमध्ये वगैरे पण कोळीत पीठ वापरायचं. चवीला तर खूपच सुंदर लागतं. आता जरा सतत हळूहळू बसते. चाट मसाला म्हणून टाकू ना. मग आता हे तयार झालेल्या भजीवरती ना थोडासा चाट मसाला टाकायचा. चवीला खूप छान लागतं. मस्त लागतं. टेस्टी एकदम. आणि मग चटणीसोबत किंवा सॉससोबत खायचं. आता मी काही चटणी नाही केली कारण माझ्याकडे ना म्हणजे कोथिंबीर कमी होती ना त्याच्यामुळे सॉससोबत पण छान लागतं तसं. मस्त चटपटीत नाश्ता. चटपटीत. चला सुरुवात करूया खायला आता. प्लेट मला एवढे नको. कमी करा. त्यातले काढ अजून. एवढे थोडे घे. पाहिजे तेवढी खा. कुणाला त्यातले काढून घे ह्या प्लेटमधले. पहिला घे तुला. हा बघा आमचा हवरा बघा. जोडीला पार्टनर आहे बघ. हा भजी खायला शेरू मार देणार. तो पार्टनर. तेला तुपात असलं की पुढं अजिबात नाही मिळणार. त्यांचं खाऊन पिऊन झालेलं आहे. ह्यातले काढ आधी. ऐकलं का. तो काय पार्टनर दिला ना तो. नको नको. त्याला तेलाचं नाही द्यायचं त्याला जास्त. मागायलाच बसलाय. हा हां थंड झाली ना. सगळं आवरेपर्यंत उशीर झाला. भजी आमची थंड पडली. गरम गरम खायला पाहिजे. चांगली तरी लागतात काय. आवडली. चला आता बाहेरचं वातावरण बघा. काय मस्त असं वातावरण झालेलं आहे. ढगाळ आणि धो धो पाऊस आता पडेल थोड्या वेळाने. आज आमचा राऊंड केला बाकी आहे. म्हणजे माझा राऊंड बाकी आहे. सकाळी उठल्यापासून त्या पॅकिंगच्याच मागं चाललं होतं आमचं. जरा बघूया बियाणं जरा कसं रुजलं आहे. जरा लक्ष टाकतो. तर आपण टाकलेलं बियाणं बऱ्यापैकी रुजून आलेलं आहे. अजून छोटे छोटे आहे
त्याच्यामुळे तुम्हाला काय दाखवत नाही आहे. छान असं रुजून येऊ दे, मग तुम्हाला मी दाखवीनच. तर असा बघा आजचा आमचा दिवस गेलेला आहे. आता वाजलेत किती 11:30 झालेले आहेत सकाळचे. आत्ता जाणार आणि मग घरात सगळं आवरायचं. फायनली आपली ऑर्डर जी होती ना ती कंप्लीट झालेली आहे. त्या ऑर्डरचंच मला टेन्शन होतं की लवकरात लवकर ते पूर्ण हवं ना, ह्याच्यासाठी माझे सगळे प्रयत्न चालू होते. मध्ये कशी थोडीशी माझी तब्येत पण बिघडली होती ना, त्याच्यामुळे जरा 1-2-4 दिवस की नाही लेट झालेला आहे. तर सगळ्या ऑर्डर आपल्या फायनली पूर्ण झालेल्या आहेत. आता संध्याकाळच्या वेळेस कुरिअर करायच्या, असं सगळं असतं बघा. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईपसुद्धा करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.